संकीर्ण संकीर्ण देखेंगे। लिनक्स क्या है? लिनक्स ऑपरेटिंग सॉफ्टवेयर है, ऑपरेटिंग सिस्टम है भाई, ऑपरेटिंग सिस्टम। लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स है, ऑपरेटिंग सिस्टम है, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम है, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम है। लिनक्स ही मुक्त ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आणि मुक्त स्त्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे। लिनक्स ही ओपन सोर्स, अच्छा ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम संचालन प्रणाली, याच्या ओपन सोर्स काय आहे? अरे क्या बात आहे भाई. लिनक्स ही विंडोज, मॅक आणि अँड्रॉइड सारखीच मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. चॅट जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी ओपन एआयद्वारा विकसित केलेलं चॅटबॉट आहे. चॅट जीपीटीला फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर चॅट जीपीटी ओपन एआय काय? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. चॅट जीपीटीच्या सहाय्याने कोणतीही माहिती सहज उपलब्ध होते, त्यामुळे त्याला साध्या गुगलच्या पर्याय म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी बरोबर आहे. बिटकॉइन जावा भाई अबे जावा कोडिंग है, कोडिंग टेक्नॉलॉजी है. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज है, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज है. हार्ड डिस्क स्टोरेज डिवाइस है, हार्ड डिस्क में स्टोरेज होता है. रैम तात्पुरती संगणक स्मृति. जावा प्रोग्रामिंग लैंग्वेज है. रैम रैंडम एक्सेस मेमोरी संगणक तात्पुरती मेमोरी. या बिटकॉइन एक आभासी चलन है. और सबसे बड़ा वो हार्ड डिस्क हा संगणकाचा दुय्यम स्टोरेज डिवाइस आहे. पहिले आता SSD आता आहे. DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? DDoS संगणकीय जाळ्यातील हल्ला. DDoS संगणकीय जाळ्यातील हल्ला. DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस DDoS हा एक सायबर गुन्हा आहे. 33% DDoS हल्ले एका तासात होतात. उदाहरण UDP फ्लडिंग, फिशिंग. हॅकर आपल्या बँकिंग डेबिट कार्डची माहिती, पासवर्ड जाणून घेण्यासाठी एखादा SMS किंवा लिंक पाठवून आपली फसवणूक करतात. ओके. संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिवाइस येत नाही? स्टोरेज डिवाइस हार्ड डिस्क आहे, पेन ड्राइव भी है, CD भी है. मॉनिटर तो भाई मॉनिटर थोड़ा SSD भी है. मॉनिटर एक आउटपुट डिवाइस आहे. आउटपुट डिवाइस ज्या उपकरणाद्वारे संगणक आपल्याला माहिती सादर करते त्यास आउटपुट डिवाइस असे म्हणतात. मॉनिटर, प्रिंटर, प्रोजेक्टर. स्टोरेज डिवाइस हार्ड डिस्क है, मेमोरी कार्ड है, CD और DVD है, SSD भी है. संगणकाची स्मरणशक्ती मेमोरी कशात मोजतात? बाईट्समध्ये मोजतात. एक बाईट्समध्ये 8 बिट्स असतात. संगणकाची मेमरी बाईट्समध्ये मोजतात. एक बाईट्समध्ये 8 बिट्स असतात. संगणकाच्या मेमोरीचे 3 प्रकार पडतात. रॅम, रोम, फ्लॅश मेमोरी. रॅन्डम ॲक्सेस मेमोरी. चॅट जीपीटी आर्टिफिशियल जनरेटिव्ह ओपन एआय काय? चॅट जीपीटी जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. ओपन एआय काय? ओपन एआय कृत्रिम बुद्धिमत्ता या चॅटबॉट आहे. चॅट जीपीटी ओपन एआय विकसित केलेल्या आहे. यामध्ये सर्वच प्रकारच्या माहिती लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे चार्ट, बातम्या, कविता इत्यादी स्वरूपात येतात. संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिवाइस माऊस हा इनपुट डिवाइस आहे. मॉनिटर आउटपुट आहे, प्रिंटर भी आउटपुट आहे. इनपुट डिवाइस कीबोर्ड इनपुट है, माउस इनपुट है, जॉयस्टिक, स्कैनर, माइक्रोफोन इनपुट है. आउटपुट डिवाइस में मॉनिटर, प्रोजेक्टर, हेडफोन, स्पीकर और फ्लावर. ओके. आउटपुट डिवाइस एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे ट्विटर होता. एलन मस्कने ॲस कर दिया उसको. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव ट्विटर होते. 2022मध्ये ट्विटर एलन मस्क यांनी विकत घेतले. ट्विटर 2006मध्ये संस्थापक जॅक डॉर्सी, नोहा ग्लास, बिचस्टोन आणि इव्हान विल्यम्स. एक्सची संकल्पना ऑक्टोबर 2022मध्ये दृढ झाली. $50 बिलियन भी डील हुई थी. $50 बिलियन मामूल समझ रहा क्या? खालीपैकी कोणते डेटा स्टोरेज डिवाइस नाही? डेटा स्टोरेज में हार्ड डिस्क आता, पेन ड्राइव आता. मोडेम क्या है? मोडेम तो भाई इंटरनेट सर्विस प्रोवाइडर. 3D कार्ड भी है. मोडेम में इंटरनेट डिवाइस है, हार्डवेयर है. मोडेम डेटाचे रूपांतर
ॲनालॉग टू डिजिटल व डिजिटल टू ॲनालॉग असे मध्ये होता. ॲनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू ॲनालॉग मॉडेमचे होता. जॉन ॲड्रियन शेफर्डवरून कशामध्ये ए टी एम ऑटोमॅटिक टेलर मशीन. जॉन ॲड्रियन शेफर्ड जॉन ॲड्रियन शेफर्ड ए.टी.एम ऑटोमेटिक टेलर मशीन ऑटोमेटिक इंग्लंड में लगा सबसे पहले. ए.टी.एम संस्थापक जॉन ॲड्रियन शेफर्डवरून पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा. फोनपे समीर निगम आहे. खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय ना. मायक्रोसॉफ्ट एज, मोझिला फायरफॉक्स, गूगल क्रोम. अबे ॲपल iOS सॉफ्टवेअर ऑपरेटिंग डिवाइस आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे. मायक्रोसॉफ्ट एज, गूगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स हे ब्राउझर आहेत. ISO ही ॲपल इन्कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. ती जून 2007 आयफोन म्हणून प्रसिद्ध झाली. प्रिंटिंगचा अर्थ काय आहे? कुठल्याही आकारची वस्तू तयार करण्याची पद्धत. प्रिंटिंग म्हणजे कुठल्याही आकारची वस्तू तयार करण्याची पद्धत. प्रिंटिंग म्हणजे कुठल्याही आकारची वस्तू तयार करण्याची पद्धत. 3D प्रिंटिंग हे एक अद्ययावत तंत्र आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या 3D डिझाईन आपण बनवू शकतो. 3D प्रिंटिंग लेटेस्ट में चल रहा है. 3D प्रिंटिंग. संगणकाची माहितीचे एकक कोणते? बीट आहे. संगणकाच्या माहितीचे एकक बीट है. एक बाइट में 8 बीट रहता है. एक बाइट में 8 बीट रहता है. तो बीट सबसे छोटी इकाई है. संगणकाच्या माहितीचे एकक कोणते? सबसे एकक म्हणजे सर्वात लहान इकाई बीट होता है. बीट एक बाइट 8 बीट में 1 बाइट होता है. बिटकॉइन ब्लॉकचेन टेक्नोलॉजी. बिटकॉइन जो है ब्लॉकचेन टेक्नोलॉजी चलता है. ब्लॉकचेन टेक्नोलॉजी. वजीर एक्स से सबसे बड़ा मार्केट आहे. बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. ते फक्त ऑनलाईन रूपात असते. तर बिटकॉइन हे कम्प्युटर कोडद्वारे लॉक केले असते. बिटकॉइनचा शोध 2008 सातोशी नाकामोटो या अज्ञात व्यक्तीने केलेला होता. इंटरनेट और थिंग्स म्हणजे काय? इंटरनेटवर डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन. इंटरनेट ऑफ थिंग्स. डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन. इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट हे एकमेकांशी जोडलेल्या उपकरणांचे नेटवर्क आहे जे एकमेकांशी डेटा एकत्रित करतात आणि देवाणघेवाण करतात. इंटरनेट ऑफ थिंग्स कोणत्याही डिव्हाइसवर कोणत्याही वेळी कुठूनही माहितीवर सहज प्रवेश प्रदान करते. CPU काय संबंधित आहे? संगणक. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा संगणकाचे मेंदू असे म्हणतात. CPU मेंदू असं म्हणतात. CPU इनपुट डिव्हाइसद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांचे नियंत्रण करतो व त्यावर प्रक्रिया करून योग्य तो आउटपुट देतो. फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट है. फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट है. 2004 में आई थी. वहाँ पर अभी इंस्टा वो चल रहा है ना. संस्थापक मार्क झुकरबर्ग. इथं सोशल मीडिया फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर आणि लिंक्डइन. खालीलपैकी ब्राउझर आहे. कोणता ब्राउझर आहे? फायरफॉक्स ब्राउझर आहे. फायरफॉक्स ब्राउझर है. गूगल सर्च इंजन है. गूगल सर्च इंजन है, याद रखना. गूगल सर्च इंजन है. फेसबुक सोशल मीडिया प्लेटफॉर्म है. फायरवॉल तो नहीं, फायरफॉक्स की बात चल रही. फायरवॉल है. ब्राउज़र है. गूगल क्रोम, मोजिला फायरफॉक्स, सफारी, माइक्रोसॉफ्ट एज, ओपेरा, इंटरनेट एक्सप्लोरर. गूगल ही सर्च इंजन आहे. फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट आहे. मोबाईल तंत्रज्ञान. CDR हे काय आहे? CDR हे मोबाईल धारकांची आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशिलावर संग्रह यादी. मोबाईल धारकांची आलेल्या व गेलेल्या कॉलच्या तपशिलावर संग्रह यादी. मोबाईल धारकाची आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशिलावर संग्रह यादी असते. कॉल डिटेल रिकॉर्डर. CDR म्हणजे कॉल डिटेल रिकॉर्डर. कॉल डिटेल रिकॉर्डर. CDR कॉल डिटेल रिकॉर्डर आहे. CDR टेलिफोन सिस्टमवर केलेल्या कॉलची माहिती कॅप्चर करतात, ज्यामध्ये कॉल कोणी केला, नाव आणि नंबर, कोणाला कॉल केला, उपलब्ध असलेला नाव आणि नंबर, कॉल केल्याची तारीख आणि वेळ, कालावधी, कॉल याची माहिती मिळते. गुन्ह्यांचा तपास CDRचा उपयोग होतो. कॉल डिटेल रिकॉर्ड आहे. जसे यूट्यूब हे गूगलचे, तसे इंस्टाग्राम हे फेसबुकचे आहे. मेटाचे आहे. मेटा गूगल है अल्फ़ाबेट की कंपनी. अल्फ़ाबेट. इंस्टाग्राम एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. मेटा कंपनीची उपकंपन्या फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर. मेटा प्लॅटफॉर्म कंपनी पूर्वीच्या फेसबुक या ॲपची मालक होते. ही संगणकाची तात्पुरती स्वरूपाची स्मृती आहे. संगणकाची तात्पुरती स्मृती म्हणजे रॅम.
रॅन्डम ॲक्सेस मेमोरी, रॅन्डम आहे ना मेमोरी, तात्पुरती स्मृती, या मेमोरी तो आहे, तात्पुरती मेमोरी आहे. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमोरी, रोम म्हणजे रीड ओनली मेमोरी. रॅम ही संगणकाची तात्पुरती मेमोरी आहे. रोम ही मधील माहिती फक्त वाचली जाऊ शकते, त्यामधील माहिती पुसली किंवा त्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. ही ती तात्पुरती स्टोरेजसाठी वापरली जाते आणि तांत्रिक दृष्टिकोनातून ती फक्त तात्पुरत्या स्टोरेजसाठी सक्षम आहे. रोम रॅन्डम ॲक्सेस मेमोरी, या कम्प्युटरच्या मेमोरीची माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहिती आपण बदल करू शकत नाही. रोममध्ये रीड ओनली मेमोरी, तात्पुरती माहिती रॅम आहे, हे वाचू शकतो है ना. रॉम म्हणजे रीड ओनली मेमोरी, हे एक मेमोरीचे प्रकार असून डेटा स्टोअर करण्यासाठी त्याचा वापर होतो. रोममधील माहिती फक्त वाचली जाऊ शकते, ती माहिती पुसली किंवा त्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. फ्लिपकार्ट ऑनलाईन शॉपिंग ई कॉमर्स कंपनी आहे. फ्लिपकार्ट ही भारतातील एक अग्रणी ई कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगलोर, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन बिंदी बन्सल यांनी सन 2007 केलेली आहे. संगणकाचे कसे वापर करणे म्हणजे हॅकिंग, मान्यता नसलेले इलिगल कामगिरी संगणकाची हॅकिंगमध्ये संगणकाचा उपयोग करून दुसऱ्याच्या संगणकावरील किंवा मोबाईलवरील माहितीवर ताबा मिळवणे यालाच हॅकिंग असे म्हणतात. माहिती तंत्रज्ञान 2009 संगणक हॅक करणे म्हणजे त्यातील माहिती चोरणे हा गुन्हा आहे. संगणकाचा स्टोरेज डिव्हाइस कोणता? स्टोरेज डिव्हाइस हार्ड डिस्क, स्टोरेज डिव्हाइस हार्ड डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे, CD आहे, राउटर नाही आहे. राउटर तो वायफाय वाली आहे. वायरलेस इंटरनेट, पेन ड्राईव्ह CD ही दुय्यम स्टोरेज डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क हे प्राथमिक स्टोरेज डिव्हाइस आहे. राउटरचा उपयोग इंटरनेट जोडण्यासाठी होतो. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? स्टोरेज डिव्हाइस हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह आहे, मॉनिटर तो नाही, कॉम्पॅक्ट डिस्क भी आहे. CD मतलब कॉम्पॅक्ट डिस्क. स्टोरेज डिव्हाइस हा सॉफ्टवेअर हा हार्डवेअरचा, स्टोरेज डिव्हाइस हा हार्डवेअरचा एक तुकडा आहे जो प्रामुख्याने डेटा साठवण्यासाठी वापरला जातो. हार्ड डिस्क संगणकातील दुय्यम स्टोरेज डिव्हाइस आहे. स्टोरेज डिव्हाइस हार्ड डिस्क, मेमोरी, CD आणि DVD, SSD भी आहे, SSD. मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. IMEI इंटरनॅशनल मोबाईल इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी IMEI नंबर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर हा डिव्हाइस ओळखण्यासाठी एक अद्वितीय 15 अंकीय 15 डिजिट अनुक्रमांक आहे आणि जगातील प्रत्येक मोबाईल फोनमध्ये हे एक आहे. IMEI क्रमांक EIR इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाच्या वेबसाईटमध्ये साठवले जातात, ज्यामध्ये सर्व वैध मोबाईल फोन उपकरणाची माहिती असते. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, IMEI नंबर. IMEI इंटरनॅशनल मोबाईल इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी 15 डिजिट का असता है. 15 डिजिट का. संगणकाशी संबंधित PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट आहे. PDFचे पूर्ण स्वरूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट आहे. ते JPEG जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, JPEG आहे ते जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. PNG पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक. GIF ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट. SVG स्केलेबल वेक्टर फॉर्मेट. मग SVG फॉर्मेट में करता. स्केलेबल वेक्टर फॉर्मेट. बायनरी कोडिंग डेसिमलमध्ये खालीपैकी किती बिट्स असतात? 4 बिट्स. 4 बिट्स असतात. BCD बायनरी कोडेड डेसिमल 4 बिट्स असतात. संगणकाच्या मुख्य मेमरीला प्रायमरी मेमरी म्हणजे प्रायमरी मेमोरी आहे. संगणकाच्या मुख्य मेमोरीला प्राथमिक मेमोरी असेही म्हटले जाऊ शकते. याला यादच्छिक प्रवेश मेमोरी म्हणून देखील ओळखले जातात, जी रॅम असते. रॅन्डम ॲक्सेस मेमोरी प्रायमरी मेमोरी असते. संगणकाच्या मेंदू CPU म्हणतात. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणकाचे मेंदू आहे, ज्यामध्ये इनपुट डेटा संचित करण्यासाठी आणि आउटपुट परिणामांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सर्किटरी असते. ट्विटर X बोलते 280, ये बहुत बढ़ गया. 280 शब्द मर्यादित असते.
लिमिटेड असतं 280 वर्ड्सने आपण लिखना पडता है. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादित असते 280. ओनली 280. ट्विटरने नुकतीच त्यांची संक्षिप्त 280 वर्ग मर्यादा पुन्हा वाढवून 10,000 शब्द एवढी ठेवली आहे. सुरुवातीला याची अक्षर मर्यादा 140 एवढी होती. मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को. 2006 में ट्विटर संस्थापक जॅकी डॉर्सी अभी 10,000 से है ना. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई-कॉमर्सचा संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल. आता पत्रव्यवहार म्हणजे जेव्हा एक फर्म दुसऱ्या फर्मला ईमेल लिहिते आणि मेलला उत्तर दिली जाते तेव्हा फर्ममधील पत्रव्यवहार तयार होतो. असा पत्रव्यवहार ईमेलच्या ऑनलाईन माध्यमातून केला जातो. त्यापेक्षा त्याला पत्रव्यवहार असे म्हणतात. जंक ईमेलला काय स्पॅम म्हणतात. जंक ईमेलला स्पॅम असे म्हणतात. ईमेल स्पॅमला जंक ईमेल असे संबोधले जाते. हे ईमेलद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवले अवांछित संदेश असतात. अनोळखी मेल स्पॅमला घटकात असतात. स्पॅमच्या घटक. सेकंदाच्या अब्जाच्या बिलियनथ भागाला काय म्हणतात. नॅनोसेकंद. सेकंदाच्या अब्जाच्या म्हणजे बिलियनथ भागाला 1/बिलियन में नॅनोसेकंद बोलतात. नॅनोसेकंद. 1 मिलीसेकंद 10 की पावर 1 सेकंद. माइक्रोसेकंद 10 की पावर 6, 10 की पावर 8, 9, 10 की पावर क्या है जो भी है. नॅनोसेकंद असे बोलतात. कवच क्या रेल्वे के लिए. कवच 2023 म्हणजे काय. सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळणीसाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन. कवच सिस्टम आ गया. कवच. इंडिया लॉन्चेस कवच. सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळणीसाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन. कवचचे सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळणीसाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ICTC, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, BPRD आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी संयुक्तपणे विकसित केलेले आहे. जावा हे कोडिंग लँग्वेज आहे. संगणकीय भाषा. जावा अँड C++ खालील काही संबंधित संगणकीय भाषा आहे. C++ मोठ्या प्रमाणात विकासामध्ये अधिक वापरली जाते. उदाहरण जसे की बँकिंग किंवा सरकारांसाठी. जावा ही भाषा अधिक ग्राहक उत्पादने जसे की ॲप, सॉफ्टवेअर आणि व्हिडिओ गेम्स तयार करतात. संगणकाच्या विविध भाषा. जावा, C++, पायथॉन प्लस रुबी. मागितला नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेलला काय म्हणतात. स्पॅम असे म्हणतात. स्पॅमिंग म्हणजे व्यावसायिक जाहिरातांच्या उद्देशाने गैरव्यावसायिक धर्मांतर करण्याच्या हेतूने कोणत्याही प्रतिबंधित हेतूसाठी, विशेषतः फिशिंगच्या फसवा हेतू किंवा एखाद्या वापरकर्त्याला तो संदेश वारंवार पाठवणे. स्पॅमच्या सर्वात व्यापकपणे ओळखले जाणारा प्रकार म्हणजे ईमेल स्पॅम आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. इलेक्ट्रॉनिक नॉट इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक. कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक ॲटम आहे. इलेक्ट्रॉनिक. संगणक कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विशेष माहिती प्रक्रिया, सांख्यिकी, आकडेमोडी करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल स्वरूपातील माहिती हाताळतात. स्मृती, तर्कशुद्ध विचारशक्ती आणि तर्कशुद्धता, विधिष्ठता, कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीचे 3 अशा टंग्या आहे. इलेक्ट्रिकल्स में मोटार, फ्युजर तार, विजेवरील गाडी. इलेक्ट्रॉनिक म्हणजे मोबाईल, संगणक, TV इत्यादी. टच स्क्रीन मॉनिटर खालील कोणत्या प्रकारामध्ये येतोय. टच स्क्रीन मॉनिटर, इनपुट आउटपुट डिव्हाइस. मोस्ट IMP. टच स्क्रीन इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे. टच स्क्रीन हे इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकामध्ये मॉनिटर हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील चित्र दाखवण्यासाठी होतो. इनपुट व आउटपुट असे दोन्ही प्रकारात डिव्हाइस आहेत. साधारण मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस असते. मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे. कम्युनिकेशन. मोडेमचे म्हणजे वायफाय जोडू शकते आपण ना. मोडेम कम्युनिकेशन. मोडेम आपल्या इंटरनेट जोडते. मोडेमचा एक अनुवादक म्हणून विचार केला जातो. तर इंटरनेट सेवा प्रदात्याकडून ISP, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, सिग्नलचा अर्थ लावून संगणक स्विचेस किंवा राउटर सारख्या उपकरणांना इंटरनेटशी कनेक्शन देऊ देतो. सामान्यतः हे सिग्नल कोएक्सिएबल केबल्स किंवा फोन लायसन्सवर पाठवतो. संगणकात टेबलमधील सेल्स नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते. अबे भाई वो तो सेल्स मतलब डिलीट सेल्स. डिलीट करना पड़ेगा ना. डिलीट सेल्स. अगर तो एक्सेल का पूछ लिया उसने. संगणक टेबलमध्ये रोल्स नष्ट करायचे असतील तर डिलीट सेल्स हे फंक्शन वापरले जाते. टेबलमध्ये सेल्स विलीन करायचे असेल तर मर्ज सेल कमांड वापरावं लागते.
वो तो भाई नॉर्मल सी बात है, समझ में आता। खालीपैकी संगणकीय भाषा आहे C++ आहे, संगणक C++ भाषा, जावा आहे, कोबोल आहे, तो व्हायरल होत आहे। कोबोल ही संगणक इंग्रजीसारखी संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे जी व्यावसायिक वापरण्यासाठी तयार केलेली असते। जावा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। C++ ही एक बहुउद्देशीय वस्तूंची संगणकीय भाषा आहे जी ब्राउझर ह्या संगणकात तत्त्वज्ञानी भाषा वापरते। मल्टीमीडिया मॅसेजिंग सर्व्हिस माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय? पीअर टू पीअर म्हणजे पीअर टू पीअर हे योग्य उत्तर आहे। हे प्रतिमान ग्राहक व सर्व्हर यांच्यामध्ये फरक करत नाही। प्रत्येक केंद्र स्वतः एका ग्राहकाचे सर्व्हर असते। प्रत्येक केंद्र हे सेवांची विनंती करू शकते, ते प्रतिसाद देऊ शकते। 1 टेराबाइट 1 GB, 1 टेराबाइट में 1024 GB। देख KB MB GB TB, KB MB GB TB, KB MB GB TB, KB बाइट, किलोबाइट, मेगाबाइट, गीगाबाइट, टीगाबाइट, पेटाबाइट भी आता है। माइक्रो ब्लॉगिंग ऐप थ्रेड सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव काय? मेटा आहे। मायक्रो थ्रेड्स ना, अभी लेटेस्ट चालू किया उसने। थ्रेड्स हा इंस्टाग्रामवरील एक सहचर ॲप म्हणून स्थित आहे। प्रामुख्याने ते वापर करताना जवळच्या मित्रांच्या यादीमध्ये खासी सामाजिक एक्स का ये है वो, ट्विटर का ये है वो, एनालॉगचे डिजिटलचे एनालॉग मोडेम करता है। मोडेम अभी इसका तो ख़त्म हो गया काम ना, डिजिटल टू एनालॉग, एनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू एनालॉग, एनालॉग टू डिजिटल। मॉड्युलेटर किंवा मोडेम हे एक संगणकीय हार्डवेअर उपकरण आहे जे डिजिटल स्वरूपातील डेटा टेलिफोन किंवा रेडिओसारख्या एनालॉग ट्रान्समिशन माध्यमासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित करते। खालीपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? जावा तो कंप्यूटर लँग्वेज आहे। अँड्रॉइड, लिनक्स अँड विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे। लिनक्स ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे। ही एक क्लास आधारित ऑब्जेक्टिव्ह ऑपरेटिंग प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। ती जेम्स गोस्लिंग यांनी डिझाईन केलेली आहे। ॲप्लिकेशन डेव्हलपर्सना राईट वन्स व एव्हरीएव्हर WORA परवानगी देण्यासाठी ही एक सामान्य बहुउद्देशीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड, लिनक्स, युनिक्स, विंडोज iOS, मॅक OS X। प्रोग्रामिंग लँग्वेज पायथॉन, जावा, C++। प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पायथॉन, जावा, C++। अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे। अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे। अँड्रॉइड ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे व लिनक्स कर्नल आणि इतर मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअरच्या सुधारित आवृत्तीवर आधारित आहे, जी प्रामुख्याने टचस्क्रीन मोबाईल उपकरणे जसे की स्मार्टफोन किंवा आणि टॅबलेटसाठी डिझाईन केलेली असते। खालीलपैकी हा इंटरनेटच्या वापरासाठी प्रचलित ब्राउझर आहे। मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा इंटरनेटच्या वापरासाठी प्रचलित ब्राउझर आहे। मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर। इंटरनेट एक्सप्लोरर हा मायक्रोसॉफ्टचा एक वेब ब्राउझर आहे। त्याची नुकतीच लॉन्च झालेली नवीन आवृत्ती IE8 आहे। मिसा किंवा IE ग्राफिकल वेब ब्राउझिंग श्रेणी आहे जी मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली आहे। 1995 पासून मायक्रोसॉफ्ट जारी केलेले विंडोज ऑपरेटिंग सिस्टम लाईनचे सॉफ्टवेअर आहे। तू पूछा किसका आहे? प्रचलित ब्राउझर आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर। मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टममध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? अँड्रॉइड तो नाही आहे भाई। वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट तो आहे। वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट, वन नोट, आउटलुक, पब्लिशर हे सर्व मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिस्टममधील आहे प्रोग्राम आहे। अँड्रॉइड एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे। साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार केलेलं आहे? अंध व्यक्तींना। साफा अंध व्यक्तींसाठी तयार केलेला आहे। साफा स्क्रीन ॲक्सेस फॉर ऑल। साफा हे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर अंध व्यक्तींना विकसित केलेले आहे। खालीलपैकी काय मालवेअर अथवा व्हायरस नाही? कीबोर्ड नाही आहे। वर्म ट्रोजन सॉफ्टवेअर, कीबोर्ड थोडा आहे, कीबोर्ड तो इनपुट आहे। मालवेअर सॉफ्टवेअर म्हणजे जे उपकरणांना नुकसान पोहोचवते, माहिती जमाव करणे व सामान्यतः संकट निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहे। ट्रोजन हॉर्स संगणकावर दुर्भावजनपूर्वक सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी फसवण्यासाठी कायदेशीर सॉफ्टवेअर म्हणून वेश घेतो। वर्म असा प्रोग्राम जो कोणाकडूनही कारवाई न करता इतर संगणकांना संक्रमित करण्यासाठी स्वतःची प्रतिकृती तयार करून जलद पसरवतो। पर्यायातील कीबोर्ड हे मालवेअर नाही कारण ते इनपुट डिव्हाइस आहे। 2 GB म्हणजे किती मेगाबाईट? 1024 2048 भाई, 2048 वही तो
1024 1024 2048 2048। देख बाइट्स का किलो बाइट्स, मेगाबाइट, गीगाबाइट एंड टीगाबाइट एंड पीबी पेटाबाइट भी आता है। केबी किलोबाइट म्हणजे 1024 बाइट, 1 MB म्हणजे 1024 MB, GB, TB, PB, इसकी माँ की EB, ZB, YB भी आता। संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये चलते? बाइट्स में चलता है, हर्ट्स में चलता है, हर्ट्स। संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड्स ये हर्ट्स में चल रहा है। प्रोसेसिंग स्पीड CPU 32.8 हर्ट्स, 29.6 हर्ट्स में चलता है। ब्लॉक स्पीड हा प्रोसेसरची कार्यक्षमता मोजण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। CPU प्रत्येक सेकंदाला भिन्न प्रोग्राममधून अनेक इन्स्ट्रक्शन कमी स्तरीय संगणकासारख्या प्रक्रिया करते। लॉक स्पीड हा गीगाहर्ट्ज तर मध्ये तुमच्या CPU प्रति सेकंद चालवण्याच्या चक्रांची संख्या मोजते। बाइट्स संगणकाची माहिती मोजण्याचे एकक आहे। संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सर्वात महत्त्वाचे एकक आहे, जेथे सर्व प्रक्रिया कार्य करते। CPU हे संगणकाचे नियंत्रण केंद्र आहे आणि म्हणूनच तो संगणकाचे मेंदू असल्याचे म्हटले जाते। माहिती शोधण्यासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हणतात? तर सर्च इंजन। मोस्ट टाइम पे गूगल सर्च इंजन आहे। माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजन असे म्हणतात। शोध इंजने संगणक प्रणालीवर संग्रहित माहितीमधून इच्छित माहिती शोधते। ही इंजने अनेकदा प्राप्त झालेले परिणामी एका यादीच्या स्वरूपात सादर करतात, जे इच्छित माहितीचे स्वरूप आणि त्याचे स्थान प्रकट करते। शोध इंजने सर्च इंजन आपल्याला तुलनेने कमी कालावधीत माहिती मिळवण्यासाठी मदत करते। आज सर्व सर्च इंजन माहिती शोधण्यासाठी वर्ल्ड वाईड वेब वापरतात। खालीलपैकी का सोशल मीडियाचा प्रकार नाही? फ्लिपकार्ट ई कॉमर्स कंपनी, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन। व्हॉट्सअप वगैरे बाय। फ्लिपकार्ट ही भारतातील एक अग्रगण्य ई कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगलोर, कर्नाटक येथे आहे। फ्लिपकार्टची स्थापना सचिन बन्सल आणि बिंदी यांची सन 2007 मध्ये केली। ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अलिबाबा, शॉपफ्लाय। सोशल मीडिया वेबसाईट इंस्टाग्राम, यूट्यूब, फ्लिपकार्ट, टेलिग्राम। खालीपैकी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? ॲमेझॉन आहे, स्नॅपडील आहे, जेबॉन्ग भी आहे। टम्बलर नाही आहे, टम्बलर फ्लिपकार्टने बंद केला, टम्बलर आहे। टम्बलर हे एक ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया साधन आहे। टम्बलर आहे। वापरकर्त्यांना टम्बलर किंवा लहान ब्लॉग पोस्ट प्रकाशित करण्यास अनुमती देते। ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ॲमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट, अलिबाबा, जेबॉन्ग। डेटा कम्युनिकेशन रेट बीट्स पर सेकंड। डेटा कम्युनिकेशन रेट बीट पर सेकंद। डेटा दर वायरलेस कम्युनिकेशनमध्ये डेटा ट्रान्समिशनची गती परिभाषित करतो। डेटा दर एका डिव्हाइसवरून दुसऱ्या किंवा नेटवर्क प्रति सेकंद प्रसारित केलेल्या बिट्सची संख्या म्हणून संदर्भित केला जाऊ शकतो। डेटा दर सामान्यतः बिट्स प्रति सेकंद किंवा बाइट्स प्रति सेकंद व्यक्त केला जातो। खालीलपैकी अचूक वेबसाईट अँड्रॉइडला www.google.com हे बरोबर आहे। www.google.com ते वेबसाईट आहे। वर्ल्ड वाईड वेब google.com ही अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत आहे। वर्ल्ड वाईड वेब महाबुक्स.com है ना, इसका संगणकाशी संबंधित FTP या संधीचे दीर्घरूप काय आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा एक मानक नेटवर्क प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेट सारख्या TCP आधारित नेटवर्क एका होस्टकडून दुसऱ्या होस्टमध्ये फाईल्सच्या हस्तांतरणासाठी वापरला जातो। फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल दोन कनेक्शन उघडून कार्य करते, जे एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असलेल्या संगणकाला जोडते। मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? बिल गेट्स। अरे बाई, मायक्रोसॉफ्ट ही बहुउद्देशीय संगणक तंत्रज्ञान निगम आहे। मायक्रोसॉफ्टची स्थापना 4 एप्रिल 1975 रोजी बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे केली होती। मायक्रोसॉफ्टचे सध्याचे CEO सत्या नडेला। मार्क झुकरबर्ग फेसबुक आहे। स्टीव्ह जॉब्स ॲपल। 1 GB म्हणजे 1024 MB, 1024 MB ना, KB 1024। 1 के आगे 1 2 3 4 5 6, 1 के आगे 6 0, 1 2 3 4 5 6, 1 के आगे 6 0, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 KB आता।
8160 फोर्थ नंबर ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. 1 GB दशांशमध्ये KB आणि GB बायनरीमध्ये 1048 KB असते. 1024 MB व 1 GB म्हणजे ChatGPT आर्टिफिशियल ChatGPT चॅट जनरेटिव्ह प्रिटेंड ट्रान्सफॉर्मर. ChatGPT ओपन AI हे विकसित केलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट आहे. ChatGPT माहिती प्रक्रिया करून तिचे विविध रूपांतर उपयुक्त माहिती देते. ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने चालते? SMPT सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMPT सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMPT सिम्पल मेल ट्रान्सफर ह्या इंटरनेटवर सर्व्हरच्या दरम्यान ईमेल संदेशासाठी वापरला येतो. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPचा वापर वेळ ब्राउझरमधून वेळ सर्व्हरपर्यंत डेटा ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. दूरसंचार क्षेत्रातील 5G तंत्रज्ञानाचे गैरलागू विधान कोणते? 4G तुलनेत 1,00,000 पटीने नेटवर्कची गती वाढते. बरोबर आहे. स्वयंचलित वाहनांना वापर करून वाहनांची सुरक्षा वाढवणार आहे. आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊ आजारावर उपचारात. बरोबर आहे. यातून उभारले मोठ्या प्रमाणात पोचणे व तीन ते स्टेटमेंट करेक्ट आहे. चौथा ऑप्शन करत आहे. 5G तंत्रज्ञानाला गुंतवणूक कमी होणार आहे. इन्व्हेस्टमेंट कमी होणार पण त्याचा वेग 4G तंत्रज्ञानापेक्षा जास्त 100 पट आहे. भारतात 5G सुरुवात 1 ऑक्टोबर 2022 पासून 2022 पासून सुरू झाली. 5G सुविधा देणारी पहिली कंपनी एअरटेल. वेग 100 ते 300 स्पीड Mbps. 100 ते 300 Mbps दे रहा है. 100 to 300 Mbps दे रहा है भाई स्पीड चलेगा. 1 ऑक्टोबर 2022 ना खालीपैकी कोणते इंटरनेट कनेक्शन नाही? कोणते नॅशनल? ISP इंडिया स्टँडर्ड प्रोटोकॉल. ISP इंटरनेट सेवा प्रदाता. इंटरनेट सर्व्हिस ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISDN डायल ॲप आहे. लीड्स लाईन बी. ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ही एक कंपनी आहे जी इंटरनेट प्रवेश प्रदान करते. ISP डायल ॲप BSL केबल वायरलेस आणि फायबर ऑप्टिक्स कनेक्शन अनेक माध्यमांद्वारे हा प्रवेश प्रदान करू शकतात. केबल प्रदाता मोबाईल ग्राहक आणि टेलिफोन कंपन्यांसह विविध कंपन्या ISP म्हणून काम करतात. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? अँड्रॉइड आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे. ॲपल हे तर मोबाईल कंपनी आहे. ॲपल का अँड्रॉइड? ॲपल iOS आहे. ॲपलच्या फोनमध्ये iOS नावाची ऑपरेटिंग सिस्टम असते. ऑपरेटिंग सिस्टम यात प्रोग्राम असतात जे संगणक प्रणालीच्या विविध घटकांच्या क्रिया नियंत्रित करतात, समन्वय ठेवतात आणि देखरेख करतात. त्याचे कार्य संगणक हार्डवेअर आणि वापरकर्त्यांदरम्यान दुवा प्रदान करणे हे आहे. जावा हे एक क्लास आधारित ऑब्जेक्ट आणि ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जेम्स गोल्सलिंग यांनी डिझाईन केली आहे. ॲप्लिकेशन डेव्हलपर्सना राईट वन्स रन एव्हरीवेअर वोरा परवानगी देण्यासाठी ही एक सामायिक उद्देशीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ॲप्लिकेशन डेव्हलपर्सना राईट वन्स रन एव्हरीवेअर वोरा. कोमा CDMA त्यांना काही संबंध आहे. मोबाईल फोन मोबाईल फोन आहे. कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. दुसऱ्या पिढीतील 2G आणि तिसऱ्या पिढीतील 3G वायरलेस कम्युनिकेशन वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रोटोकॉलपैकी कोणत्याही प्रोटोकॉलला संदर्भ येतो. शब्दानुसार CDMA हा मल्टिप्लेक्सिंगचा एक प्रकार आहे जो उपलब्ध बँडविड्थच्या वापरास अनुकूल करून एकल ट्रान्समिशन चॅनलवर असंख्य सिग्नल व्यापू देतो. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? गुगलची आहे. अँड्रॉइड गुगल ओपन सोर्स आहे. गुगलने विकसित ओपन सोर्स मोबाईल कॉल सिस्टम आहे. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम सध्या ॲपल वगळता कोणत्याही मोबाईल कंपनी वापरतात. ॲपलची ऑपरेटिंग सिस्टम iOS आहे. 4G संज्ञा खालीलपैकी काही सगळे 4G मोबाईल तंत्रज्ञान. 2G आणि 3G नंतर 4G फोन टेक्नॉलॉजी चौथी विकसित आहे. 2012 पासून भारतात 2G टेक्नॉलॉजी कॉलिंग आणि टेक्स्ट मेसेज पाठवण्यात ती प्रभावी होती. तेव्हा ती तुमच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून इंटरनेटला अधिक सुलभपणे पोहोचणे शक्य आहे. 4Gमुळे मोबाईल, लॅपटॉप व इंटरनेट ॲक्सेस करणे सोपे आहे. भारतात सुरुवात 24 मे 2012. एअरटेल. भारतात 5G सुरुवात 1 ऑक्टोबर 2022 पासून. ॲपल ही कंपनी खालीलपैकी मोबाईल फोन. ॲपल ही एक अमेरिकन संगणक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे जी आयफोन, आयपॅड आणि
मॅचिंतोश संगणक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ॲपल ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅपिटल $2 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. $2 ट्रिलियन, बापरे बाप. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरूर तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादींना काय म्हणतात? हॅकर्स हे नॉट अ क्रिमिनल सर. हॅकर्स ही अशी व्यक्ती आहे जी संगणक प्रणालीमध्ये घुसते. हॅकिंगची कारणे अनेक असू शकतात. मालवेअर स्थापित करणे, डेटा चोरणे किंवा नष्ट करणे, सेवा खंडित करणे आणि बरेच काही. नैतिक कारणांसाठी देखील हॅकिंग केले जाऊ शकते, जसे की सॉफ्टवेअर भेद्यता शोधण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून ते निश्चित केले जाऊ शकते. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? DDoS संगणक जाळ्यातील हल्ला. अबे भाई दोबारा गया. DDoS संगणक जाळ्यातील हल्ला. डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक हा नेटवर्कच्या सामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी बाधित करण्यासाठी वापरला जातो. डिस्ट्रीब्युटेड डिनायल सर्व्हिस एका सायबर हल्ला आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोद्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा अपेक्षित आहे? ॲस्ट्रोसॅट. भारतीय अंतराळ संस्था इस्रोद्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी ॲस्ट्रोसॅट ही अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून PSLV C-30 द्वारे विषुववृत्ताकडे 6 डिग्रीच्या कोनात झुकलेल्या 650 किमी कक्षेत 28 सप्टेंबर 2015 रोजी 1515 किलो वजनाच्या लिफ्ट ऑफ वस्तुमानासह ॲस्ट्रोसॅट लॉन्च केल्यात आहे. ॲस्ट्रोसॅट. शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यता विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केला आहे. मूल्य. शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. मूल्य शिक्षण हे शैक्षणिक सरावाच्या पैलूंचे संदर्भ देते, ज्यामध्ये नैतिक किंवा राजकीय मूल्ये तसेच त्या मूल्यांवर आधारलेले मानदंड, स्वभाव आणि कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये मध्यस्थ किंवा विकसित केले जाते. संगणकात मजकुराच्या शीर्षस्थानी कंट्रोल पॉईंट्स घेण्यासाठी कोणत्या शॉर्टकीचा वापर करतो? कंट्रोल ई कीबोर्ड शॉर्टकट आहे जो निवडलेल्या सेलची सामग्री केंद्रस्थानी पाठवतो. भाई एक्सेल के बारे में पूछ रहा है. ही शॉर्टकट विशेषतः उपयोगी आहे जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात डेटासह काम करत असाल आणि त्यांना अधिक वाचनीय बनवण्यासाठी तसे सेलचे त्वरित स्वरूपन करणे आवश्यक असते. कंट्रोल ए सर्व सिलेक्ट करणे. कंट्रोल ए तो मालूम आहे. कंट्रोल C कॉपी, कंट्रोल V पेस्ट आहे. कंट्रोल S फाईल सेव्ह करणे. कंट्रोल B म्हणजे अक्षर ठळक. कंट्रोल बोल्ड. P म्हणजे प्रिंट करणे. समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेत आहे? पॉलीग्राफ. ये भाई इसको सजा भी दी पॉलीग्राफ के आधार पर. पॉलीग्राफ, ज्याला अनेकदा चुकीच्या पद्धतीने खोटे शोधक चाचणी म्हणून संबोधले जाते, हे असे उपकरण किंवा प्रक्रिया आहे जी रक्तदाब, नाडी, श्वसन आणि त्वचेचे चलकता यांसारख्या अनेक शारीरिक निदर्शनांची मोजणी आणि नोंद करते. सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता किंवा कालावधी मोजण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रारी नोंदण्याकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे? महापोर्टल. राज्य सरकारने ऑनलाईन तक्रारीसाठी महापोर्टल हा उपक्रम सुरू केला. इतर ऑनलाईन सुविधा सारथी, GST आपले सरकार महापोर्टल सरिता. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सोयीसाठी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नारी शक्ती इन ॲप विकसित केले आहे. नारी शक्ती इन. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचे सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? CCTNS. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम ही केंद्र सरकारने 2009 साली सुरू केली आहे व त्याचा वापर पोलिसांनी संगणकीकृत करण्यासाठी केली आहे. ई प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय आहे? फक्त ई प्रशासन म्हणजे काय नाही आहे? इमर्जन्सी प्रशासन नाही. संगणक, इंटरनेट तज्ज्ञ, पारदर्शक सेवा, त्वरित सेवा. फक्त ई प्रशासन म्हणजे फक्त इमर्जन्सी प्रशासन सेवा नाही आहे रे बाबा. समज घ्या. ई प्रशासन म्हणजे फक्त इमर्जन्सी नाही आहे काही. प्रशासन म्हणजे संगणक, इंटरनेट तज्ज्ञ, पारदर्शक सेवा, त्वरित सेवा, माहिती तंत्रज्ञान व दळणवळणाच्या संकल्पना प्रशासनात लागू करणे याला ई प्रशासन म्हणतात. याद्वारे माहिती पारदर्शकपणे लोकांच्या पोहोचावी येते. माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठी नियमावली काय आहे? प्रोटोकॉल आहे. इसको प्रोटोकॉल बोलते ना.
मोडेम याचा वापर माहिती देवाणघेवाण मोडेम देवाण डिजिटल माध्यमातून करण्यासाठी केला जातो. मोडेम डिजिटल स्वरूपातील डेटा टेलिफोन किंवा रेडिओसारख्या ऑनलाईन ट्रान्समिशन माध्यमासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित. मालमत्ता नोंदणी संबंधी संगणक प्रणाली कोणती? मालमत्तासाठी सरिता आहे. नदी सरिता तटीनी तरंगिणी म्हणते ना. ही महाराष्ट्र सरकारची CDSE या संस्थेने 2002 साली विकसित केलेली संगणक प्रणाली. CDSE सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग पुणे. संगणकात वापरण्यात येणारा बायनरी नंबर पद्धतीने स्वरूपात 0 ते 1, 0 ते 1 के बीच बायनरी नंबर राहतात. 0 ते 1 मध्ये बायनरी नंबर राहते. संगणक वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप 0 ते 1 या स्वरूपाचे असतात. संगणकास आपण पुरवलेल्या मूलभूत माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हणतात? प्रोसेसिंग. या प्रोसेसचं म्हणतात प्रोसेस. संगणक आपण पुरवलेल्या मूलभूत माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना प्रोसेस असे म्हणतात. इनपुट म्हणजे संगणकाला दिलेली माहिती. आउटपुट म्हणजे संगणकाने दिलेली माहिती. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम नाही? अँड्रॉइड आहे, iOS आहे आणि ब्लॅकबेरी बी आहे. सिम्बेनियन SYMBIAN. सिम्बेनियन अँड्रॉइड हे एक ओपन सोर्स iOS आहे. त्यामुळे हे अँड्रॉइड की विविध आरटी चेंबर्स फिटिंगसाठी पोर्ट केली जाऊ शकत नाही. ती 2012 मध्ये बंद केलेली आहे. संगणकाची स्मृती चिपमुळे वाढवली जाते. संगणकाची मेमरी वाढवण्याची चिपमुळे वाढवली जाते. स्मृती मेमरी म्हणजे मेमरी कार्ड, CD, DVD, पेनड्राईव्ह इत्यादी. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे. इन्क्रिप्टेड व्हॉट्सॲप. क्रिप्टोग्राफिकमध्ये इन्क्रिप्शन ही माहिती एन्कोड करण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया साधा मजकूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहिती मूळ प्रतिनिधित्व सॉफ्टवेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यायी स्वरूपात रूपांतरित करते. पद्धतच केवळ अधिकृत पक्ष सॉफ्टवेअरवरून उलगडू शकतात आणि मूळ माहितीमध्ये प्रवेश करू शकतात. इन्क्रिप्शन ही माहिती किंवा डेटाचे संरक्षण करण्यासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर करून ते अशा प्रकारे कॅम्बलर करण्यासाठी प्रक्रिया आहे. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा पिन एक युनिक 4 किंवा 6 डिजिट अंकी कोड पासवर्ड आहे. कोणत्याही ॲपवर UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी प्रत्येक बँक खात्याशी आपल्याला यास सेट करावे लागणार असते. UPIच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंट तुम्हाला तुमच्या UPI पिन फोनपे ॲपवर टाकणे आवश्यक असते. खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही? माऊस, कीबोर्ड, मदरबोर्ड आहे. अब अँटेना कहाँ से आ गया? रेडिओ अभियांत्रिकीमध्ये अँटेना किंवा एरियल हे अंतराळातून प्रसारित होणाऱ्या रेडिओ लहरी किंवा मेटल कंडक्टरमध्ये फिरणारी विद्युत प्रवाह ट्रान्समीटर किंवा रिव्हर्स वापरले आहे. इनपुट कीबोर्ड, माऊस, मायक्रोफोन. आउटपुट मॉनिटर, प्रिंटर, हेडफोन. इंटरनेटच्या जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल. IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता आहे. संगणक नेटवर्कशी जोडलेल्या प्रत्येक डिव्हाइसला नेमलेले संख्यात्मक लेबल आहेत जे दळणवळणासाठी इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करतात. IP ॲड्रेस 2 मुख्य सेवा देतो: यजमान किंवा नेटवर्क इंटरनेट ओळख आणि स्थानपत्ता. संगणकाच्या विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भ खालीपैकी चुकीची ओळी ओळखा. डोमेन नेम website.com. शैक्षणिक संस्थांना edu म्हणतात, वेबसाईटला .com म्हणतात. सैनिक घटना .mil. मिलिटरी MIL मतलब मिलिट्री आता है. सरकारी संघटनांना अभी NIC बोलते .nic. सरकारी संघटना BIZ हे उत्तर चुकीचे आहे. सरकारी संघटनेचे डोमेन नाव असते .gov असे पाहिजे. .org. गैर सरकारी संस्थांना ना नफा ना .net नेटवर्क वेबसाईट. डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या USB युनिव्हर्सल सिरियल बस तथा USB ही संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वारे आहे. यातून संदेशाची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात USB जाऊ शकते त्याला USB पोर्ट असे म्हणतात. USB साठी 5.5 व्होल्टचा विद्युत प्रवाह वापरला जातो. 5.5 व्होल्ट.
USB मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरण संगणकाला जोडणे सोपे झाले. त्याचा उपयोग चार्जिंगसाठी केला जाऊ शकतो. 1 TB मतलब 1000 GB. 1 TB मतलब 1000 GB. 1 TB मतलब 1000 GB बरोबरीचे असते. परंतु जेव्हा बायनरी मानक वापरले तेव्हा ते 1 TB म्हणजे 1024 GB बरोबरीचे असते. आता बहुतांश मोबाईल हे 128 ते 526 GB इतक्या मेमरीचे असतात. आधुनिक ईमेलचे जनक @ या चिन्हाचे शोध लावणाऱ्या कोणत्या संशोधक नुकतेच निधन झाले आहे? रे टॉमलिन्सन. अभी हुआ था @ का रे टॉमलिन्सन. रेमंड सॅम्युअल टॉमलिन्सन हे एक अग्रगण्य अमेरिकन संगणक प्रोग्रामर होते ज्याला ईमेलचे जनक म्हटले जाते. 1971 मध्ये प्रथम ईमेल वापरला. मार्च 2016 मध्ये निधन झाले. रेमंड सॅम्युअल टॉमलिन्सन. संक्षिप्त रूपे. फुल फॉर्म ATS एंटी टेररिज्म स्क्वॉड. ATS एंटी टेररिज्म स्क्वॉड मुंबई में है. एंटी टेररिज्म स्क्वॉड हे दहशतवादी विरोधी पथक आहे. भारतातील पहिल्या दहशतवाद विरोध पथकाची स्थापना 1990 मध्ये झालेली आहे. आफताब अहमद खान यांनी स्थापना केली आहे. आफताब अहमद खान. अँड मास्टर अँटी टेररिझम प्रमुख नवल बजाज. NRC नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. NCR. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. NCR म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. NCRचा उद्देश भारतातील सर्व कायदेशीर नागरिकांचे दस्तऐवजीकरण करणे आहे. NCR असलेले आसाम हे भारतातील एकमेव राज्य आहे. NCR नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. EVMच्या फुल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे उपकरण निवडणूक मतदानासाठी वापरले जाते. EVMचा शोध MB हनीफ. LBW लोकल बॉडी. LBW म्हणजे लेग बिफोर विकेट. LBD बाबू आवडणे. लेग बिफोर विकेट. LBW लेग बिफोर विकेट म्हणजे लेग बिफोर विकेट होय. हे क्रिकेटच्या खेळात फलंदाज बाद होण्यासाठी एक मार्ग आहे. LBW लेग बिफोर विकेट खेळात बाद होण्यासाठी बॉलचा पहिला संपर्क. चॅट जनरेटिव्ह प्रिटेंट ट्रान्सफॉर्मर. चॅट जनरेटिव्ह प्रिटेंट ट्रान्सफॉर्मर. ChatGPT ओपन या सहाय्याने कोणतीही माहिती सहज उपलब्ध होते, त्यामुळे त्यास सध्या गुगलच्या पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. BNS भारतीय न्याय संहिता. BNS भारतीय न्याय संहिता ही एक गुन्हेगारी कायदा आहे. भारतीय दंड संहिता 1860 IPC रद्द करून हा कायदा लागू करण्यात आला आहे. हा 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIR हा गुन्ह्याची माहिती नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला औपचारिक दस्तऐवज आहे. FIR मध्ये गुन्ह्याची तारीख, वेळ, स्थान, गुन्हेगारी कृत्याचे वर्णन इत्यादी समावेश आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीन लर्निंग हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उपसंच आहे. AI ही संगणक विज्ञान एक भाषा आहे ज्याचा उपदेश बुद्धिमान मशीन तयार करतो. PMLA PMLA 2002 प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. 2002 प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे. हा कायदा आर्थिक गैरव्यवहार करून मिळवलेल्या मालमत्तेच्या जप्तीची तरतूद करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. नीती आयोग. नॅशनल इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग हे भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष सुमन बेरी और उसके CEO है. वायरलेस फिडेलिटी. वायरलेस फिडेलिटी.
वायफाय म्हणजे वायरलेस फिडिलिटी. वायफाय हे वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे. वायफाय स्पीड इंटरनेट प्रवेश प्रदान करण्यासाठी रेडिओ लहरी वापरते. VoIP व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे काय संबंधित? व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल VoIP इंटरनेट प्रोटोकॉल आहे. VoIP इंटरनेट व्हॉइस कॉल करण्यासाठी परवानगी देते. व्हॉइस कॉल. IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी 15 अंकांचा असतो हा, 15 डिजिट. IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा मोबाईल डिव्हाइस ओळखण्यासाठी एक 15 अंकीय क्रमांक आहे. तुमचा फोन कोणता आणि मॉडेल कोणते हे ओळखण्यासाठी IMEI वापरू शकतो. माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P पीअर टू पीअर. P2 मीन्स पीअर टू पीअर. पीअर टू पीअर नेटवर्क अनेक संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. प्रत्येक संगणक इतर सर्व संगणकांशी स्वतंत्रपणे संवाद साधू शकते. भारतीय शेअर बाजारात नियंत्रण करण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ 1988 की बात केली. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे भारताच्या भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. 1988 वैधानिक दर्जा 1992 में मिळाला आहे. अध्यक्ष सुमन बेरी होती. माधवी बुच अभी दूसरे बन गई है. सेबी भारतीय आर्थिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे PSI. PSIचा फुल फॉर्म काय आहे? PSI पाउंड्स पर स्क्वेअर इंच. पाउंड्स पर स्क्वेअर इंच. पाउंड्स पर स्क्वेअर. पाऊंड पर स्क्वेअर इंच. पाउंड्स पर स्क्वेअर इंच. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचा फुल फॉर्म काय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 या जागी तयार करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता. BNS भारतीय न्याय संहिता. SUV म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. SUV स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. SUV म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. SUV स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. SUV स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. SUV म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल एक प्रकारचे वाहन आहे जे विविध ड्रायव्हिंग परिस्थितीत हाताळण्यास सक्षम असण्यासाठी डिझाईन केले आहे. SUV मध्ये नेहमीच्या कारपेक्षा जास्त ग्राउंड क्लिअरन्स असतो. प्रसिद्ध उदाहरण फॉर्च्युनर, टोयोटा इंडिव्हर, सफारी. SUV आहे. CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस. कंप्रेस्ड नॅचरल गॅस आहे. CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस. CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस आहे. हा मिथेनपासून बनवलेला एक इंधन वायू आहे. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. मुख्य घटक प्रोपेन आणि ब्युटेन. वाहन चालवण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ADAS च्या पूर्ण फॉर्म काय? वाहन चालवण्याचे ॲडव्हान्स ADAS. ॲडव्हान्स ड्राईव्ह असिस्टंट सिस्टम. ॲडव्हान्स ड्रायव्हर 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 असिस्टंट सिस्टम. ADAS ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम. ADAS गाड्यांमधील ही प्रणाली अचानक येणारी समस्या ओळखते आणि आपोआप ब्रेक मारते. त्यामुळे आपोआप अपघात होण्याची शक्यता कमी होते. वाहन चालवताना RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. रिव्हॉल्यूशन पर मिनिट. बाय मोशन पण रिव्हॉल्यूशन पर मिनिट. रिव्हॉल्यूशन पर मिनिट. RPM रिव्हॉल्यूशन पर मिनिट. RPM मीटर इंजन प्रति मिनिट किती फिरते ते मोजते. टॅकोमीटर. RPM मोजण्यासाठी वापरले जाते. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे एक त्वरित रिअल टाईम पेमेंट प्रणाली आहे. भारतामध्ये 2016 पासून रिझर्व्ह बँक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCL ही प्रणाली कार्यान्वित आहे, जी RBI नियंत्रित संस्था आहे. URL युनिफॉर्म रिसोर्सेस लोकेटर. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL वेबसाईटचे नाव किंवा पत्ता दर्शवते. 1994 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी शोधली. DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO स्थापना 1958. मुख्यालय दिल्ली. बोधवाक्य बलस्य मूलम विज्ञानम. नियंत्रण संरक्षण मंत्रालय. CCTNS क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम भारत सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्या अंतर्गत गव्हर्नन्सच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक सक्षम करण्याचा उद्देश असते. ही प्रकल्प नॅशनल क्राईम रेकॉर्ड
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मार्फत अंमलात आणला जातो. CCTV प्रणालीची सुरुवात 2009 साली झाली होती. ISRO इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 15 ऑगस्ट 1969 रोजी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या प्रेरणेतून कर्नाटकातील बेंगलोर येथे इस्रोची स्थापना झाली. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर दुसरा आहे. इस्रो चेअरमॅन देखते. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमोरी, रँडम ॲक्सेस मेमोरी, रोम म्हणजे रीड ओनली मेमोरी, रँडम ॲक्सेस मेमोरी, रीड ओनली मेमोरी. रँडम ॲक्सेस मेमोरी तात्पुरती आहे. रँडम ॲक्सेस मेमोरी रॅममध्ये CPU द्वारे सध्या करीत असलेले कामाचे डाटा आणि सूचना संग्रहित होते. ही मेमोरी CPUचा भाग आहे. रॅमच्या मदतीने संगणकाच्या गतीमध्ये वाढ होते. ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम 1 डिसेंबर को ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हा विषाणूजन्य रोग HIV आहे. ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम एड्स हा विषाणूजन्य रोग आहे. HIV जागतिक एड्स 3 हा 1 डिसेंबरपासून आहे. HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस 1 डिसेंबर. संगणकीय भाषेत CPU म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. संगणकीय भाषेत CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. 3rd नंबर इज करेक्ट आन्सर. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU हा संगणकाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्रोसेसर, मायक्रो प्रोसेसर आणि फक्त CPU देखील असे म्हणतात. CPU सर्व प्रकारचे डेटा प्रोसेसिंग ऑपरेशन्स करतो. CPUला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. RGPPL रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ही NTPC लिमिटेडची उपकंपनी बंद पडलेल्या दाभोळ पॉवर कंपनीच्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली होती. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा. 1995 की बात है. 1 जनवरी 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन आणि सुविधा देते. मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड. 1 जनवरी 1995 LMV लाईट मोटर व्हेकल. LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल. लाईट मोटर व्हेकल हलकी मोटर वाहन, ऑटो रिक्षा, मोटर कार, व्हॅन इत्यादी वाहने या श्रेणीत येतात. LMV लाईट मोटर व्हेकल भारतातील एक लायसन्स श्रेणी आहे जी व्यावसायिक वाहतुकीसाठी कोणतेही हलके मोटर वाहन चालवण्यास आवश्यक आहे. लाईट मोटर व्हेकल एकत्रित वजन 6500पेक्षा कमी. हेवी मोटर व्हेकल 6000पेक्षा जास्त. 6500पेक्षा अधिक. ABS अँटी ब्रेक सिस्टम. ABS अँटी लॉक ब्रेक सिस्टम वाहनाची ब्रेकिंग कार्यक्षमता सुधारते. ABS अँटी ब्रेक सिस्टम ही सिस्टम भारतातील प्रत्येक वाहनात अनिवार्य करण्यात आली आहे. GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम GPS ही अमेरिकेची प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून इंटरनेटद्वारा हव्या त्या ठिकाणचा पत्ता व स्थळ नकाशाद्वारे अचूक कळते. GPS प्रणालीमध्ये भारताने IRNSS ही प्रणाली विकसित केली आहे. भारताच्या GPS प्रणालीचे नाव नॅव्हिक आहे. NAVIC नॅव्हिक. इंटरनेट संबंधित HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ही संकल्पना उदय टेड नेल्सन यांच्याद्वारे 1965 मध्ये झाला. HTTP वर्ल्ड वाईड वेबचा पाया आहे आणि हायपरटेक्स्ट लिंक वापरून पेज लोड करण्यासाठी वापरला जातो. 3G स्पेक्ट्रम. G म्हणजे जनरेशन. 3G म्हणजे जनरेशन आहे. G means 3G म्हणजे जनरेशन, पूर्ण 3rd जनरेशन असे म्हणतात. भारतात सध्या 5G सेवा कार्यान्वित आहे. 2G 3G 4G वारंवारतेच्या बँडविड्थवर ठेवलेला जातो. 5G भारताची सुरुवात 1 ऑक्टोबर 2022 पासून होते. इंटरनेट बँकिंगमध्ये OTP वन टाईम पासवर्ड येते. वन टाईम पासवर्ड OTP म्हणजे कोणतेही लॉग इन करण्यासाठी वापरला जाणारा ID असतो. तो एकाच वेळी मर्यादित काळासाठीचा पडताळा करण्यासाठी वापरला जातो.
पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे ATM ऑटोमेटेड टेलर मशीन. ATM ऑटोमेटेड टेलर मशीन 1939 न्यूयॉर्क शहरातील सिटी बँक ऑफ न्यूयॉर्क चालू केले. ल्युथर जॉर्ज स्मिजियन यांनी ही निर्मिती केली. भारतातील पहिली ATM HSBC. हॉन्गकॉन्ग एंड शंघाई बैंक कॉरपोरेशन. सेज स्पेशल इकोनॉमिक जोन चाइना से लिया गया, अपन ने 2000 में शुरू किया था. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज विकसित करणाऱ्या उद्देशानिमित्ताने मोठा निधी राज्यात येईल व त्यातून औद्योगिक विकास आणि रोजगारांच्या निर्मितीला चालना मिळेल हा होता. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन होते. सेज स्पेशल इकॉनॉमिक मोठा स्पेशल इकॉनॉमिक कार्य गरजू देशांनी कमी कालावधीसाठी कर्ज देणे. सेज स्थापना 2000 साली झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही युनायटेड नेशन्सची एक प्रमुख आर्थिक संस्था आहे. मुख्यालय वॉशिंग्टन. 189 स्थापना. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. UNO म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रीय एक अंतर्राष्ट्रीय संस्था है. 24 अक्टूबर 1945 इन 1993 न्यूयॉर्क में एंटोनियो गुटेरस वो तो वहाँ का है, पोर्तुगीज. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. संशोधन आणि विश्लेषण विभाग ही भारताची परदेशी गुप्तचर संस्था आहे. 1968 में नवी दिल्ली. रवि सिन्हा है. IBRD इंटरनेशनल बैंक फॉर रिकन्स्ट्रक्शन एंड डेवलपमेंट. अच्छा, इंटरनेशनल बैंक फॉर रिकन्स्ट्रक्शन एंड डेवलपमेंट. IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. रिकन्स्ट्रक्शन बँक आहे. IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँकेची वर्ल्ड बँक. अच्छा. 1944 वॉशिंग्टन DC. HIV ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. बरोबर आहे. ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV. ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. एड्स. ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स हा एक विषाणूजन्य रोग आहे. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स 1 जुलै 2017 फ्रांस से लिया गया है. VoIP वॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल. ही व्हॉइस कॉलसाठी तंत्रज्ञानाची पद्धत आणि गट आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेट, व्हॉइस, व्हिडिओ अँड इन्स्टंट मेसेजिंग कॉल करण्यासाठी अनुमती देते. DNA डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. आणि RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अंतर्गत योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? अमृत नावाने ओळखले. स्मार्ट सिटी 100 सिटी स्मार्ट आहे. 25 जून 2015 रोजी माननीय पंतप्रधान अमृत मिशन लॉन्च केले. शहरी भागामध्ये मूलभूत नागरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. अमृत मिशन. स्मार्ट सिटी अमृत मिशन के नाम से जाते हैं. अमृत मिशन. अटल मिशन फॉर रिजुविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अटल मिशन फॉर रिजुविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. AG मार्क म्हणजे शेती उत्पादनातील प्रमाणित चिन्ह. ॲग्रिकल्चरल मार्क. AG मार्क मीन्स ॲग्रिकल्चरल मार्क. ॲग्रिकल्चरल कृषी उत्पादनावर वापरले जाणारे प्रमाणन चिन्ह आहे. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग ॲक्ट 1937 अंतर्गत प्रदान केलेले गुणवत्ता चिन्ह आहे. बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र यामध्ये JCB नावाचे तंत्रज्ञान वापरले जाते. JCBच्या फुल फॉर्म काय आहे? जोसेफ सिरिल ब्रॅमफोर्ड. ही बांधकाम, शेती, कचरा हाताळणी आणि विध्वंसासाठी उपकरण तयार करणारी एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्याची स्थापना 1945 साली इंग्लंडमध्ये झाली. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट RTGS आहे. आणि नेफ्ट आहे. आणि NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. NEFT आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाईम अँड ग्रॉस व्हॅल्यूच्या आधारावर एका बँकेतून दुसऱ्या बँकेवर निधी हस्तांतरित करण्याची सुविधा नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT बोलते. सध्या व्हॉट्सअपच्या सोशल मीडियावर GIF नावाचे चलचित्र डाउनलोड केले जाते. GIF म्हणजे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट.
graphic interchange format, GIF means graphic interchange format. GIF ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट हे बिटमॅप प्रतिमा स्वरूप आहे जे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ स्टीव्ह व्हिलाइट नेतृत्वाखाली ऑनलाईन सेवा प्रदाता कॉन्टिब्यू सर्व्हिसच्या टीमने विकसित केलेले आहे. ओके. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एस टी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी बसच्या टेस्ट ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील पहिले एस टी बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली होती. भीम भारत इंटरफेस फॉर मनी BH का अर्थ भारत इंटरफेस फॉर मनी ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोबाईल पेमेंटसाठी विकसित केलेली आहे. 2016 ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम लॉन्च केले आहे. LED लाईट इमिटिंग डिओड लाईट इमिटिंग डिओड LED लाईट इमिटिंग डिओड आहे. पारंपरिक प्रकाश बल्ब आणि फ्लोरोसेंट प्रकाश स्त्रोतांच्या तुलनेत जवळपास 80% ऊर्जा वाचवतो. येथे गुंतवणूक नका. LED लाईट इमिटिंग डिओड LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले LCD मतलब लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कोणत्या शब्द संक्षिप्त विस्तार अयोग्य. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन LO बरोबर युनिसेफ युनायटेड नेशन अभी ये तो यूनिसेफ ही गलत है. BA बॅचलर ऑफ आर्ट्स MSc मास्टर ऑफ सायन्स युनिसेफमध्ये युनाइटेड नेशन इंटरनेशनल चाइल्ड एजुकेशन फोरम ऐसा कुछ है. यूनिसेफ यूनाइटेड नेशन इंटरनेशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड युनायटेड नेशन चिल्ड्रन इमर्जन्सी फंड ही संयुक्त राष्ट्रीय विशेष संस्था आहे. जगभरातील मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरवणे हे युनिसेफचे ध्येय आहे. स्थापना 11 डिसेंबर 1940. मुख्यालय न्यूयॉर्क. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी भारतातील विशेष दहशतवादी विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था आहे. NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन 1 डिसेंबर 2008 ही संस्था गृहमंत्र्याच्या अंतर्गत काम करते. NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड SPG स्पेशल प्रोटेक्शन गार्ड. इस्रो इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतरिक्ष संस्था है. 15 अगस्त 1960 इन्कोस पार्क से बना था. इन्कोस पार्क के बाद में इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. ही डिपार्टमेंट ऑफ स्पेस DOSच्या प्राथमिक संशोधन आणि विकास शाखा म्हणून कार्य करते. बेंगलोर कर्नाटक. बले अध्यक्ष विक्रम साराभाई. अभी शुरू देखेंगे. लेमोआ अबे लॉजिस्टिक्स है USA के साथ हुआ है. लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ एग्रीमेंट USA के साथ है. लेमोआ कॉमकासा है और एक कुछ तो भी लेमोआ है कॉमकासा और एक है कुछ तो भी है. लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन एग्रीमेंट. लेमोआ लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ अग्रीमेंट ही एक महत्त्वाचा करार आहे जो भारत आणि USA यांच्या दरम्यान लष्करी संबंध दृढ मजबूत करावे. भारत आणि USAने ऑगस्ट 2016 लेमोआ करारावर स्वाक्षरी केली. MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPC महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ ही भारताची महाराष्ट्र राज्यात विविध पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी करते. स्थापना 7 सप्टेंबर 1970. मुंबई. MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज हे एक वैद्यकीय इमर्जन्सी तंत्र आहे जे रेडिओलॉजीमध्ये शरीरशास्त्र आणि शरीराच्या शारीरिक प्रक्रियेच्या चित्र तयार करण्यासाठी वापरले जाते. CT स्कॅन. CT म्हणजे कम्प्युटर टोमोग्राफी USB युनिव्हर्सल सिरियल बस किंवा USB संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशाची देवाणघेवाण शक्य असते. डेटा ट्रान्सफर करायची केबल म्हणजे USB असते. SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स
1940 6 मार्च 1940 रोजी झाला. SRPH मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस म्हणून राज्य राष्ट्रीय पोलीस दल किंवा SRPFची स्थापना झालेली आहे. EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन ही एक अशी प्रणाली आहे जी तुमच्या वाहनाच्या वेग, लोड आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या चाकांच्या वेगवेगळ्या ब्रेक फोर्स देते. GPRS जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस GPRS हे एक मूलतः पॅकेट स्विचिंग तंत्रज्ञान आहे जे मोबाईल नेटवर्कद्वारे माहिती प्रसारित करण्यास अनुमती देते. याचा उपयोग इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मल्टीमीडिया मेसेलिंग सेवा आणि इतर प्रकारच्या डेटा ट्रान्समिशनसाठी होते. AMBIS ऑटोमेटेड मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम. AMBIS ऑटोमेटेड मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम MBIS गुन्हेगारांचे डेटा संग्रहित करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी MBIS प्रणाली विकसित केली गेली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही देशातील पहिलेच तंत्रज्ञान आहे. या प्रणालीद्वारे गुन्हेगारांच्या हाताचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन यांचे रेकॉर्ड ठेवले जाते. PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. गाडीची तपासणी केल्यावर प्रदूषण सर्टिफिकेट आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारद्वारे PUC पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट जारी केले जाते. PTZ कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. PTZ म्हणजे पॅन टिल्ट झूम. PTZ कॅमेरे पॅन टिल्ट आणि झूम रोबोटिक डिव्हाइस कॅमेरे आहेत जे ऑपरेटरला कॅमेरा दूरस्थपणे नियंत्रित करण्याची अनुमती देतात. ओके. PTZ RTO रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे. आजकाल हे कॅमेरे मोठ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. RTO म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. RTOचे पूर्ण संक्षिप्त रूप प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा रस्ते परिवहन कार्यालय. RTO ही भारत सरकारची विविध भारतीय राज्यांसाठी ऑटोमोबाईल डेटा सिस्टीम आणि ड्रायव्हर ठेवण्यासाठी जबाबदार असलेली संस्था आहे. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. नंबर बदलल्यामुळे अनेकदा वाहने सापडत नाहीत आणि दोषी पकडणेही अशक्य आहे. यांसारख्या गुन्ह्यांची उकल करणे, वाहन अपघात झाल्यानंतर वाहनांची संपूर्ण माहिती उपलब्ध करताना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची म्हणजेच उच्च सुरक्षा क्रमांक पार्टी बंधनकारक करण्यात आलेले आहे.